माझ्या मम्मी पप्पांबद्दल बोलायचं नाही हं. माझ्याबद्दल वाटेल ते बोल, मी उत्तर देईन. पण माझ्या मम्मी पप्पांना मध्ये आणलंस ना तर जीव घेईन मी तुझा. मग आयुष्यभर मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, कळलं? आणि काय रे, काय पैसा पैसा करतोस तू? काय स्वतःला जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस समजतो? एवढा पैसा नाही हा तुझ्याकडे की तू शर्वरी परबला विकत घेशील. आणि हे सगळं करायचंच असेल ना, पटवायचंच असेल ना, तर तुझ्यापेक्षा श्रीमंत माणसाला पटवेल. पण असे संस्कार नाहीयेत आमच्यावर. गोल्ड डिगर कोणाला बोलतोस रे? आमच्यासारख्या गरीब मुली म्हणजे काय तुमच्यासारख्या श्रीमंत मुलांना पटवायला बसलेल्या नसतात. आमच्या मम्मी पप्पांनी आम्हाला प्रामाणिकपणे काम आणि मेहनत करायला शिकवलंय आणि स्वतःच्या पायावर श्रीमंत व्हायला मिळवलंय. पैशासाठी प्रेमाचं नाटक करण्या इतके गरीब नाही होत आम्ही. आम्ही नातात व्यवहार नाही आणत, कळलं? मिस्टर जय खानोलकर, तू कंपनी चालवतोस म्हणजे महिन्याच्या महिन्याला लोकांना पगार देतो, याचा अर्थ हा नाही की तू लोकांना विकत घेतोस. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तू पैशाने विकत घेऊ शकत नाहीस. त्यातली एक म्हणजे माझा स्वाभिमान आणि माझ्या मम्मी पप्पांचे संस्कार. आणि उरला प्रश्न तुझ्या भावाचा, तर त्याने जे काही केलं ना ते चुकीचं आणि वाईट होतं. पण ते त्याने कुठल्या मुलीसाठी केलं हे मला माहित नाही, आणि ती मुलगी मी नाहीये. आणि मला हे सगळं करण्यात ना इंटरेस्ट पण नाहीये. त्यामुळे तुझा हा जो ड्रामा आहे ना तुझ्याकडेच ठेव आणि माझ्या वाट्याला येऊ नकोस. माइंड ब्लोइंग, अमेझिंग परफॉर्मन्स. एखाद्याला वाटेल तुझंच सगळं बरोबर आहे, पण तुझंच चुकलंय. कारण स्विमिंग पूल जवळ मी ऐकलं होतं तू गौतम गौतम असं बोलत होतीस. कुठेही मला माहित आहे. गौतम, अरे गौतम म्हणजे आशुताईचा होणारा नवरा. तो तिकडे होता म्हणून मी असं बोलली, गौतम गौतम. ठीक आहे, मी मान्य केलं की ती मुलगी तू नाहीयेस, पण तुझ्या बहिणींपैकी एक आहे एवढं नक्की. माझ्या बहिणींचा याच्याशी काही संबंध नाहीये. हा बघा नंबर कसलाय. हे काय आहे? गौतमची कॉल लिस्ट. यात असलेले नंबर बघ. सुसाईड अटेम्प्टच्या आधी शेवटचा नंबर कोणाचा डायल केला होता ते बघ आणि सांग. हे कसं शक्य आहे? ते तू सांग. अरे मी साक्षी आणि आकाशदाच्या लग्नानंतर गौतमला भेटले पण नाहीये. मग कोणाचा नंबर आहे हा? आणि गौतमनी तुमच्या घरी का फोन केले? सुसाईड अटेम्प्टच्या आधी शेवटचा फोन तुमच्या घरचा का होता? हे बघ, मी माझ्या आईला प्रॉमिस केलंय मी गौतमला यातून बाहेर काढणार आहे असं. आय नीड टू नो, आणि म्हणून मी तुला इथे बोलवलंय. प्लीज याची माहिती काढ. मला थोडा वेळ दे. ताई, मम्मी काय काय बनवतीये बघतेस ना? नॉनव्हेज, व्हेज. व्हेज कशासाठी? त्याच्या मम्मीला नॉनव्हेज चालत नाही म्हणून. मला ना असं वाटतं की कोणीतरी असा राजपुत्र घरी येणार आहे आणि आपण ना महालातले आचार्य आहोत असंच वाटतंय. मगासपासून कांदा चिरून चिरून ना माझे डोळे एकदम झुंबायला लागलेत. ताई, एवढे कष्ट करून त्या गौतम बांदेकर, गौतम जीजू असं म्हणायला मला नाही जमणार यार. अनु अगं, ताई, मला ना खूप टेन्शन येते ग. आज रात्री तुझ्या लग्नाचा मुहूर्त काढतील, त्याच्या अगोदरच तू सगळ्यांना सगळं सांगून टाक ना. नाही अनु, मला आता ह्याचं टेन्शन नाही आलंय. मला ना वेगळंच टेन्शन आलंय. आता कसलं? गौतमचा भाऊ आला होता ना, हा, तो का आला असेल इथे? म्हणजे त्याला काही कळलं असेल का? आणि जर कळलं असेल आणि मम्मी पप्पांना जर आमच्याबद्दल त्यांनी सांगितलं तर मम्मी पप्पा काय बोलतील का? कशाबद्दल काय बोलतील?
माझी मैत्रीण रिया आहे ना, ती मला बोलत होती की तू फार्म हाऊसला येणार का 2 दिवसासाठी कर्जतला. तिनं ना असे मस्त असे फोटोज दाखवले, व्हिडिओज दाखवले. ती बोलली की मस्त पिकनिक होऊन जाईल. पण मी तिला नाही बोलली. बरं केलंस. 2-2 रात्र पोरी पोरी एकट्या. नाही हे काय बरोबर नाही. आणि घरात केवढी कामं पडली आहेत. हा तेच बोलली मी की आमच्या घरात खूप काम आहे, मला नाही जमणार. हा पण मग तू हे सगळं बायला का सांगत होती? मला का नाही सांगितलं? मुली मोठ्या झाल्या ना तेव्हा त्या आईच्या मैत्रिणी होतात. असं काय असेल तर मला नक्की सांगत जा. हा मी इथे का आली होती? हा तुझ्यासाठी चांगले कपडे काढून ठेवलेत आणि तू ते इस्त्री कर. बाहेरचं आवरून घेते. हात आवरा ना. चला 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 चालवा हात, लवकर चालवा. चला. ताई, मम्मी बोलली ना ती मैत्रिणीसारखी आहे. मग अगं तू तिला सगळं सांगून टाक ना. आई अगं, मम्मी नाही ऐकणार. ते पण आहे. आपण मैत्रीण म्हणून सगळं सांगू आणि ती मम्मी म्हणून चोपेल आपल्याला. तू नकार दिला होतास तर किती रिॲक्ट झाली होती. हे ना मम्मी पप्पाची ना स्ट्रॅटर्जी आहे. असं मित्र मैत्रिणी म्हणून आपल्याकडून सगळं काढून घेणार आणि मग नंतर आपलीच वाट लावणार. खप जरा. काय बडबड करतेस? जा काम कर. गौतमची कॉल लिस्ट. सुसाईड अटेम्प्टच्या आधी शेवटचा नंबर कोणाचा डायल केला होता ते बघ आणि सांग. मग कोणाचा नंबर आहे हा? आणि गौतमनी तुमच्या घरी का फोन केले? सुसाईड अटेम्प्टच्या आधी शेवटचा फोन तुमच्या घरचा का होता? स्वामी, हा काय गुंता झालाय हो? काय परीक्षा बघताय आमची? गौतमने जिच्यासाठी स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केला ती मुलगी आमच्या घरातली आहे. पण स्वामी, आमचं घर आणि गौतमचं घर, आमचे मम्मी पप्पा आणि त्याची आई, आम्ही आणि ती माणसं, ह्याच्यात एवढा जास्त फरक आहे. आणि त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जे झालं त्यानंतर तर आमच्यात काही बोलणं पण होणं शक्य नाही. हे सगळं खरं असेल तर स्वामी, आमचं घर सांभाळा प्लीज. माझं तर डोकंच काम करत नाहीये.